2008 मध्ये एका डॉलरची किंमत 40 रुपये होती. तीच आज किंमत 87 म्हणजे 87 रुपये आहे. क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है? आता तुम्ही म्हणाल की मला याने काय फरक पडतोय, ना मला बाहेर शिकायला जायचंय, ना मला बाहेर फिरायला जायचंय, मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे जो माझं आयुष्य जगतोय. बट मित्रांनो, तसं नाहीये. तुम्ही साधा विचार करा की इंडिया हा एक नेट इम्पोर्टर कंट्री आहे. म्हणजेच काय की जेवढ्या गोष्टी आपण निर्यात करतो त्यापेक्षा जास्ती आपण आयात करतो. तुम्ही पेट्रोल म्हणा, कार्स म्हणा, आयफोन, खायच्या गोष्टींमध्ये डाळी आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बाहेरून निर्यात करून आणतो. त्यामुळे जेव्हा कधी रुपयाची व्हॅल्यू डॉलरच्या तुलनेत कमी होणार, त्याचा सर्वात मोठा भार हा आपल्याला घ्यावा लागणार आहे, मध्यमवर्गीयांना घ्यावा लागणार आहे. कारण आपल्यासाठी गोष्टी महाग होणार आहेत. ऐसी महंगाई बढ़ती रहेगी तो फिर कंट्रोल कैसे करेंगे? ही जर नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला आज कळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करा. त्यामुळे माझ्या चॅनललाही ग्रो करायला हेल्प होईल, मलाही मोटिवेशन मिळेल. धन्यवाद.